भारत वर्षातील जवळपास 300 दिवस भरपूर सूर्यप्रकाश असणारा आपला देश. कडक ऊन तर आपल्याकडे अगदी नित्याचीच गोष्ट आहे. हो ना, उन्हाळ्याचा तर विचारच करू नका. अगदी. तरीही बघा, वैद्यकीय क्षेत्रातील एक अतिशय विचित्र आणि चक्रावून टाकणारा विरोधाभास सध्या समोर येत आहे. आपल्या देशातील तब्बल 96 ते 99% लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून येत आहे. बापरे, हा आकडा खरंच खूप मोठा आहे. होय, आणि याचा थेट फटका बसतोय तो आपल्या हाडांना. म्हणजे हाडे कमकुवत होणे, सांधेदुखी आणि अगदी कमी वयात हाडं ठिसूळ होण्याच्या समस्या अक्षरशः वेगाने वाढतायत. उन्हाची एवढी मुबलकता असूनही हाडांची ही अशी अवस्था का व्हावी, हा एक मोठा प्रश्नच आहे. हा खरोखरच वैद्यकीय जगातील एक मोठा आणि चिंताजनक विरोधाभास आहे. म्हणजे निसर्गाने आपल्याला सूर्यप्रकाश अगदी मोफत आणि भरभरून दिलाय, पण तरीही आपल्या या आधुनिक जीवनशैलीमुळे तो शरीरापर्यंत पोचतच नाहीये. नक्कीच. आणि फक्त सूर्यप्रकाशच नाहीये, तर आहाराच्या ज्या काही बदललेल्या सवयी आहेत, व्यायामाचा अभाव आहे, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन हाडांच्या आरोग्यावर एक खूप मोठा आघात करतायत. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या ज्या नोंदी आणि अनुभव आहेत, त्याचा अभ्यास करताना हाडे मजबूत ठेवण्यामागील जी विज्ञान आणि आयुर्वेद समोर येतो, तो खरोखरच थक्क करणार आहे. अगदी बरोबर. आपण नेहमी असं ऐकतो की वय वाढलं की हाडं कमकुवत होतात. पण हाडांच्या आत नेमकं असं काय घडतं ज्यामुळे ती ठिसूळ होतात? म्हणजे हाडांच्या या रचनेचा विचार केला तर मला एका इमारतीच्या बांधकामाची आठवण येते. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे समजा एक जुनी इमारत आहे जिथं दुरुस्तीचं काम सुरू आहे. कामगार काय करतात? जुन्या कमकुवत झालेल्या विटा काढून टाकतात आणि त्या जागी नव्या मजबूत विटा बसवतात. आपल्या शरीरातील हाडांच्या पेशींचंही अगदी असंच काहीसं काम चालतं ना. हो, हाडांची प्रक्रिया समजून घेण्यासाठी हे उदाहरण अगदी अचूक आहे. म्हणजे हाड म्हणजे एखादा निर्जीव खडक किंवा नुसता कॅल्शियमचा गोळा नसून तो एक अत्यंत जिवंत आणि सतत बदलणारा असा टिश्यू आहे. या प्रक्रियेला विज्ञानात बोन रिमॉडेलिंग असं म्हणतात. या 2 प्रकारच्या पेशी असतात. एक प्रकारच्या ज्या पेशी असतात त्या जुन्या हाडांची झीज करतात, म्हणजेच तुम्ही म्हणालात तसंच जुन्या विटा काढतात. बरं. आणि दुसऱ्या प्रकारच्या पेशी त्या जागी नवीन हाड तयार करतात. आता बघा, तरुणपणी या दोन्ही क्रियांचा वेग अगदी समान असतो. जेवढ्या वेगाने जुन्या पेशी नष्ट होतात, तेवढ्याच वेगाने नवीन पेशींची निर्मिती होते. अच्छा, म्हणजे हाडांची ताकद आणि घनता त्यामुळे कायम राहते. पण मग वयानुसार किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे या प्रक्रियेत बिघाड कसा होतो? होतं असं की वाढत्या वयानुसार किंवा शरीराला जर योग्य पोषण नाही मिळालं तर नवीन पेशी तयार करण्याचं काम अत्यंत संथ गतीने होऊ लागतं. वेग कमी होतो. हो, पण जुन्या पेशी नष्ट होण्याचा वेग मात्र तोच राहतो किंवा कधीकधी तर तो अधिकच वाढतो. परिणामी काय होतं, हाडांची घनता वेगाने कमी होऊ लागते. हाड आतून पोकळ आणि एखाद्या स्पंजसारखं ठिसूळ बनतं. याच वैद्यकीय स्थितीला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. बापरे. यात हाडं इतकी कमकुवत होतात की अगदी साध्या धक्क्याने किंवा जोरात खोकल्याने सुद्धा माणसाला फ्रॅक्चर होऊ शकतं. हे ऐकायला अत्यंत गंभीर वाटतंय. पण केवळ वय वाढण्याची वाट पाहण्याची गरज नाही. लोक स्वतःहून काही सवयींमुळे या प्रक्रियेला गती देत आहेत. म्हणजे डॉक्टर रेणुशे यांच्या अभ्यासानुसार वजन खूप कमी असणे हा एक मोठा धोका आहे. हो, ते तर आहेच. तसेच महिलांमध्ये मेनोपॉज नंतर येणारे हॉर्मोनल बदल, थायरॉईड किंवा स्टिरॉईडचा अतिवापर यामुळे हाडे वेगाने ठिसूळ होतात. या व्यतिरिक्त जीवनशैलीतील काही सवयी या थेट हाडांवर हल्ला करतात. जसं की सिगरेट किंवा तंबाखूचे सेवन, अतिप्रमाणात कॅफीन म्हणजे कॉफी आणि एनर्जी ड्रिंक्स घेणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फॉस्फरसयुक्त आहार जसे की कोल्ड ड्रिंक्स, बियर आणि रेड मीट यांचा अतिरेक. हे घटक हाडांचे इतके मोठे शत्रू का आहेत? यामागे ना शरीराचं एक अत्यंत गुंतागुंतीचं रसायनशास्त्र आहे. शरीरात नेहमी कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरस यांचा एक नाजूक समतोल असावा लागतो. आता फॉस्फरस हे शरीरासाठी आवश्यक नक्कीच आहे,
पण जेव्हा आपण कोल्ड्रिंक्स पितो किंवा रेड मीट खातो त्याच्या माध्यमातून रक्तात फॉस्फरसचं प्रमाण अचानक आणि प्रमाणाबाहेर वाढते. बर. तेव्हा शरीराची अक्षरशः धोक्याची घंटा वाजते. अच्छा. रक्तातील हा जो बिघडलेला समतोल आहे तो पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शरीराला तातडीने कॅल्शियमची गरज भासते आणि मग शरीर कोणताही विचार न करता थेट हाडांमधून कॅल्शियम बाहेर ओढून काढायला सुरुवात करतं. कारण हाडं ही शरीराची कॅल्शियमची सर्वात मोठी बँक आहे ना. अरे देवा, म्हणजे फॉस्फरस वाढणं हे एखाद्या अचानक आलेल्या टॅक्ससारखं आहे. अगदी बरोबर. तो टॅक्स भरण्यासाठी शरीराला आपल्याच हाडांच्या बँकेतून जमा असलेली पुंजी बाहेर काढावी लागते. आणि सतत कोल्ड्रिंक्स किंवा चुकीचा आहार घेणारी व्यक्ती नकळतपणे आपलीच हाडं रोजच्या रोज पोखरत असते. नेमकं हेच होतं. आणि म्हणूनच तंबाखू, दारू आणि अतिरिक्त फॉस्फरस टाळणं हा हाडे वाचवण्याचा सर्वात प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हे सगळं ऐकल्यावर आता एका मुख्य प्रश्नाकडे येऊया. व्हिटॅमिन डी. सुरुवातीला जो विरोधाभास आपण पाहिला त्यावर डॉक्टर रेणुशे यांच्या नोंदी वाचताना माझा एक मोठा गोंधळ उडाला. हां, कोणता गोंधळ? उन्हात जाण्याची नेमकी वेळ कोणती? म्हणजे एका बाजूला सांगितलं जातं की सकाळी 8 ते 10 किंवा संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत कोवळे ऊन घ्यावे. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून दुसरीकडे असाही उल्लेख आहे की दुपारी 11 ते 2 हा सर्वोत्तम वेळ आहे. आता विरोधाभास कसा समजून घ्यायचा? यामागे लपलेलं जे सूर्याच्या किरणांचं विज्ञान आहे ना, ते समजून घेतलं की हा गोंधळ पूर्णपणे दूर होतो. बघा, सूर्यप्रकाशात अनेक प्रकारची किरणं असतात, पण शरीरात व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी फक्त UVB म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट बी किरणांची आवश्यकता असते. अच्छा, फक्त UVB. हो. जेव्हा सूर्य आकाशात अगदी डोक्यावर असतो, म्हणजे साधारण दुपारी 11 ते 2च्या दरम्यान, तेव्हा सूर्याची किरणं थेट पृथ्वीवर पडतात आणि या वेळेत UVB किरणांचं प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे त्वचेवर हे ऊन पडल्यास व्हिटॅमिन डी सर्वात उत्तम आणि अतिशय वेगाने बनते. पण दुपारी 11 ते 2च्या दरम्यान उन्हाचा चटका इतका तीव्र असतो की त्वचा अक्षरशः जळू शकते ना. मग कोणी या वेळेत ऊन कसं काय घ्यायचं? म्हणूनच दोन्ही वेळांमागील उद्देश थोडा वेगळा आहे. जर तुम्ही दुपारचं ऊन घेत असाल तर ते फक्त 10 ते जास्तीत जास्त 30 मिनिटेच घ्यावे. यावेळी चेहरा झाकून घ्यावा आणि शक्यतो हात, पाय किंवा पाठ उघडी ठेवावी. बरं. पण ज्यांना दुपारच्या या कडक उन्हाचा त्रास होतो त्यांच्यासाठी सकाळचे 8 ते 10चे ऊन हा एक अतिशय सुरक्षित आणि सोपा पर्याय आहे. फक्त सकाळी उन्हात बसताना वेळ थोडा जास्त द्यावा लागतो, कारण तेव्हा UVB किरणांची तीव्रता कमी असते. चला, वेळेचा प्रश्न तरी सुटला. पण तरीही भारतासारख्या देशात एवढे लोक व्हिटॅमिन डी पासून वंचित का आहेत? यामागं काही धक्कादायक कारणे समोर येतात. हो ना. म्हणजे लोक आजकाल घरात किंवा AC ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतात. बाहेर पडताना संपूर्ण शरीर कपड्यांनी झाकलेलं असतं. पण यातील एक कारण खरोखरच विचार करायला लावणार आहे, ते म्हणजे सनस्क्रीनचा अतिवापर. अगदी बरोबर बोललात. त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्यासाठी किंवा उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सनस्क्रीन लावणं आजकाल खूप सामान्य झालंय. पण हे सनस्क्रीन त्वचेवर एक असा जाड थर तयार करतं जो UVB किरणांना पूर्णपणे रोखून धरतो. अरे बापरे! म्हणजे ज्या गोष्टीने आपण त्वचेचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतोय तीच गोष्ट खरं तर आपल्या हाडांना उपाशी ठेवत आहे. दुर्दैवाने हेच सत्य आहे. यासोबतच आणखी एक मोठा गैरसमज लोकांमध्ये असतो, तो म्हणजे कारच्या किंवा ऑफिसच्या काचेच्या खिडकीतून येणाऱ्या उन्हाचा. हो, बऱ्याच जणांना वाटतं की ऊन येतं ना खिडकीतून. हो ना. लोकांना वाटतं की उजेड येतोय म्हणजे व्हिटॅमिन डी मिळतंय. पण साधी काच ही UVB किरणांना आत येऊच देत नाही. ती फक्त UVA किरणांना आत सोडते, ज्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं, पण व्हिटॅमिन डीचा 1% फायदा होत नाही. बापरे, इथं अनेकांना माहीतच नसेल. आणि या सगळ्यामध्ये वाढत्या प्रदूषणाची भर तर आहेच, ज्यामुळे सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचूच शकत नाहीत. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. आणि केवळ हाडांसाठीच नाही, तर व्हिटॅमिन डीची कमतरता संपूर्ण शरीरालाच विळखा घालते. म्हणजे सतत थकवा जाणवणे, स्नायू कमकुवत होणे, केस गळणे. हो, हे सगळे त्रास होतात. आणि एक अत्यंत दुर्लक्षित पण गंभीर परिणाम म्हणजे मानसिक आरोग्यावरील आघात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळं ताणतणाव आणि डिप्रेशनचा धोका खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो. नक्कीच. म्हणजे शारीरिक ताकदीसोबतच मानसिक शांतीसाठी हे एकच रसायन किती महत्वाचं आहे हे यातून स्पष्ट होतं. अगदी बरोबर. शरीराची ही संपूर्ण यंत्रणा अशी एकमेकांवर अवलंबून असते. आता समजा एखाद्याने योग्य वेळ ठरवून सूर्यप्रकाश घेतला आणि शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी सुधारली, पण तरीही प्रत्यक्ष हाडं मजबूत करण्यासाठी कच्चा माल तर लागेलच ना.
हो, कच्चा माल तर हवाच. आणि तो कच्चा माल म्हणजे कॅल्शियम. आता आहाराविषयी बोलताना एक समज नेहमीही पाहायला मिळतो. तो म्हणजे मांसाहार केल्यानेच ताकद मिळते किंवा हाडं बळकट होतात. हा खूप मोठा गैरसमज आहे. हो ना, कारण डॉक्टर रेणुशेळी यांच्या नोंदणींमध्ये काही सुपरफूड्सचा उल्लेख आहे, जे शाकाहारी असूनही चिकन मटनपेक्षा कैक पटींनी श्रेष्ठ आहेत. बघा, मांसाहारातून प्रोटीन नक्कीच मिळतं, पण जेव्हा प्रश्न हाडांच्या थेट बळकटीचा आणि कॅल्शियमचा येतो ना, तेव्हा निसर्गात उपलब्ध असलेले शाकाहारी पर्याय कोणत्याही मांसाहाराला सहज मागे टाकतात. या यादीतील पदार्थांकडे पाहिलं तर लक्षात येतं की हे अत्यंत साधे म्हणजे रोजच्या वापरातील पदार्थ आहेत. जसं की तीळ, तिळाचे लाडू किंवा तिळाची चटणी ही कॅल्शियम आणि फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहे. दुसरा म्हणजे मेथीची भाजी, जिचा उपयोग सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी होतो. हो, तिसरं आहे खोबरे किंवा नारळ, जे हेल्दी फॅट्स आणि आवश्यक खनिजे पुरवतं. अंडी हा प्रोटीन आणि व्हिटॅमिन डीचा एक सहज उपलब्ध होणारा स्रोत आहे. ताक, दही, दूध हे पारंपरिक पदार्थ तर आहेतच, पण या यादीतील सर्वात चक्रावून टाकणारा पदार्थ म्हणजे नाचणी. नाचणीला नॅचरल कॅल्शियम पॉवर हाऊस का म्हटलं जातं? नाचणी हा खरोखरच एक चमत्कारिक धान्य प्रकार आहे. नाचणीच्या लागवडीची पद्धत आणि तिचं मूळ स्वरूप असं आहे की ती जमिनीतून प्रचंड प्रमाणात कॅल्शियम शोषून घेते. अच्छा. जर आपण मोजमाप केलं तर इतर कोणत्याही धान्याच्या किंवा अगदी मटणाच्या तुलनेत नाचणीमधून जवळपास 21 पट अधिक कॅल्शियम मिळतं. 21 पट? बापरे. होय. ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे किंवा जे दूध पीत नाहीत त्यांच्यासाठी नाचणीची भाकरी किंवा नाचणीचं सत्व हा कॅल्शियमचा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. हे आश्चर्यकारक आहे. पण इथे ना एक अत्यंत महत्वाची तांत्रिक गोम आहे. समजा एखाद्याने रोज नाचणी खाल्ली, भरपूर दूध पिलं, पण तरीही त्याच्या शरीरात कॅल्शियम शोषलं गेलंच नाही तर? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर रेणुशे यांच्या मते आहारात कितीही कॅल्शियम असलं तरी ते रक्तात आणि तिथून हाडांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिटॅमिन सीची उपस्थिती अत्यंत गरजेची असते. हो, हेच ते विज्ञान आहे जे अनेकदा लोकांकडून दुर्लक्षित होतं. बघा, कॅल्शियम शरीरात गेल्यानंतर त्याचं पचन होऊन ते हाडांच्या रचनेत सामावून घेण्यासाठी शरीराला कोलाजन नावाचा प्रथिनाची गरज असते. बरं. आणि हे कोलाजन तयार करण्याचं काम व्हिटॅमिन सी करतं. हाडं म्हणजे केवळ कडक खडू नसतात, त्यांच्यात थोडी लवचिकता असावी लागते जेणेकरून ती सहजासहजी मोडू नयेत. ही लवचिकता कोलाजनमुळे येते. म्हणजे केवळ कॅल्शियम खाऊन चालणार नाही, तर त्याला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आहारात लिंबू, संत्री, मोसंबी किंवा आवळ्या यांसारख्या फळांचा नियमित समावेश असायला हवा. अगदी बरोबर. म्हणजे व्हिटॅमिन डी हे कॅल्शियमला आत घेण्याचा दरवाजा उघडतं आणि व्हिटॅमिन सी हे कॅल्शियमला हाडांचा भाग बनवतं. हो, हा परस्पर संबंध समजून घेणं हाच हाडे मजबूत करण्याचा खरा पाया आहे. आता आहाराविषयीची ही चर्चा एका विशेष रात्रीच्या विधीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ज्याला अनेकदा सांधेदुखीवरचा रामबाण उपाय मानलं जातं, तो म्हणजे हळदीचे दूध किंवा आपण ज्याला गोल्डन मिल्क म्हणतो. हो, हा खूप जुना आणि प्रभावी उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधात 1 चमचा हळद आणि आवडत असल्यास अर्धा चमचा मध मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो. हळदीमध्ये असं काय आहे जे थेट वेदनेवर काम करतं? हळदीमध्ये ना क्युरक्युमिन नावाचा एक अत्यंत प्रभावी सक्रिय घटक असतो. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर क्युरक्युमिन शरीरातील सूज निर्माण करणाऱ्या एन्झाईम्सना रोखण्याचं काम करतं. अच्छा. जेव्हा गुडघे किंवा इतर सांधे दुखतात तेव्हा तिथे प्रामुख्याने सूज आलेली असते. कर्क्युमिन ती सूज नैसर्गिकरित्या कमी करतं, ज्यामुळे वेदना आपोआप थांबतात. रात्री झोपताना हे दूध घेतल्याने शरीराला रात्रभर या प्रक्रियेवर काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. पण आयुर्वेद नेहमी सांगतो की कोणताही उपाय सर्वांसाठी सारखा नसतो. ज्या व्यक्तींची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी हळदीचे प्रमाण थोडं कमी ठेवावे आणि ज्या रुग्णांना डायबिटीज किंवा मधुमेह आहे त्यांनी या दुधात मध घालणे पूर्णपणे टाळावे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसारच उपाय केले पाहिजेत. हो. आता आहाराकडून आपण एका अत्यंत व्यावहारिक आणि रोजच्या आयुष्यातील समस्येकडे वळूया, ज्यांना आधीच त्रास सुरू झाला आहे, विशेषतः घरातील वृद्धांमध्ये दिसणारी गुडघेदुखी. जेव्हा गुडघेदुखी वाढते आणि डॉक्टरांकडे जाऊन एक्स-रे काढला जातो, तेव्हा तो एक्स-रे समजून कसा घ्यावा? गुडघ्याचा एक्स-रे नेहमी समोरून आणि बाजूनी अशा दोन्ही बाजूनी काढावा लागतो. या एक्स-रेमध्ये प्रामुख्याने 2 गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. कोणत्या 2 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे
हाडांची घनता किती कमी झाली आहे, म्हणजेच हाड आतून किती ठिसूळ दिसतंय. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वरचे हाड आणि खालचे हाड यांच्यामध्ये असलेली जागा. या जागेत एक नैसर्गिक चकती किंवा गादी असते, जी शॉक ॲब्झॉर्बर सारखं काम करते आणि तिथे एक नैसर्गिक वंगण असतं. जेव्हा ही गादी झिजते आणि वंगण कमी होतं, तेव्हा दोन हाडं एकमेकांवर घासू लागतात आणि भयंकर वेदना सुरू होतात. हे अगदी एखाद्या गंजलेल्या बिजागिरीसारखं आहे. जेव्हा दरवाजाच्या बिजागिरीतील तेल संपतं तेव्हा दरवाजा उघडताना आणि बंद करताना करकर आवाज येतो आणि तो अडकतो. बरोबर. मग अशावेळी आपण काय करतो? आपण तिथे तेल घालतो. सांध्यांच्या बाबतीत हे तेल म्हणजे जेवणात सकाळ संध्याकाळ रोज 1 चमचा साजूक तूप घेणं. होय, आणि ते तेल म्हणजेच साजूक तूप. तूप हे शरीराला आतून स्निग्धता प्रदान करतं, जे सांध्यातील वंगण पुन्हा निर्माण करण्यासाठी मदत करतं. आणि बाहेरून काही लावता येईल का? नक्कीच. या अंतर्गत उपायासोबतच बाह्य उपचारांसाठी दररोज गुडघ्याला आयुर्वेदिक तेलाची अत्यंत हलक्या हाताने मालिश करावी. जोर लावून मालिश केल्यास त्रास वाढू शकतो. म्हणजे हलक्या हातानेच केलं पाहिजे. हो, आणि मालिशनंतर कोमट पाण्याच्या पिशवीने शेक दिल्यास तिथला रक्तप्रवाह सुधारतो, स्नायू मोकळे होतात आणि वेदना लक्षणीयरित्या कमी होतात. या सर्व उपचारांना योग्य व्यायामाची जोड असणेही तितकेच महत्वाचे आहे. पण जेव्हा हाडे आधीच ठिसूळ असतात तेव्हा व्यायाम कोणता करावा? अनेकदा फक्त चालणं पुरेसे मानले जाते, पण माहितीनुसार योगासने अत्यंत महत्वाची ठरतात. हो, कारण चालण्याने रक्ताभिसरण नक्कीच सुधारते. पण ऑस्टिओपोरोसिसमध्ये सर्वात मोठा धोका हा केवळ हाडं कमकुवत असण्याचा नसतो, तर तोल जाऊन पडण्याचा असतो. अच्छा, बॅलन्स जाणं. हो, वय वाढतं तशी शरीराची बॅलन्स सांभाळण्याची क्षमता कमी होते. पडल्यामुळे हाडे फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वृद्धांमध्ये सर्वाधिक असते. योगासनांमुळे शरीरातील गाभा किंवा कोर मजबूत होतो, स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराचे संतुलन सुधारते. जर तोल जाण्याची वेळ आलीच तर शरीर स्वतःला सावरू शकतं आणि पडण्याचा, पर्यायाने फ्रॅक्चरचा धोका टळतो. पण दुर्दैवाने जर आधीच फ्रॅक्चर झालं असेल किंवा मणक्यात गॅप आला असेल तर अशा गंभीर परिस्थितीसाठी आयुर्वेदात काही विशेष उपाय आहेत का? हो, आहेत ना. कारण डॉक्टर रेणुशे यांच्या अनुभवातून सिद्ध झालेले 2 अतिशय दुर्मिळ उपाय समोर येतात. पहिला उपाय आहे सूर्यमूळ या वनस्पतीचा. हा उपाय करण्याची पद्धत अतिशय पारंपरिक आणि विशिष्ट आहे. बुधवारी आणि रविवारी संध्याकाळी एका तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात सूर्यमूळ भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून प्यावे आणि उरलेला चोथा बारीक कुटून जिथे वेदना आहेत तिथे बाहेरून लेपासारखा लावावा. हो, यामागेही एक विशिष्ट विज्ञान आहे. तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यात वनस्पती भिजवल्याने त्या धातूंचे सूक्ष्म अंश पाण्यात मिसळतात, जे हाडांच्या जुळण्याच्या प्रक्रियेला गती देतात. बापरे, किती सूक्ष्म विचार केलाय आयुर्वेदात. हो ना. आणि दुसरा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे हडसांध वनस्पतीची पावडर. या वनस्पतीच्या नावातच हाड सांधणे असा अर्थ दडलेला आहे. हा उपाय कसा घ्यायचा? सलग 11 दिवस दररोज अर्धा चमचा हडसांध पावडर 1 कप दुधात उकळून घ्यावी लागते. हे मिश्रण सकाळी जेवणाच्या 1 तास आधी किंवा जेवणानंतर 1 तासाने घेणे योग्य ठरते. या वनस्पतीमधील नैसर्गिक घटक शरीरातील कॅल्शियमची प्रचंड कमतरता भरून काढतात आणि जुन्या रेंगाळलेल्या दुखण्यांमध्येही मोठा आराम मिळवून देतात. खरंच मौल्यवान आहेत. पण कोणतीही वैद्यकीय स्थिती हाताळताना केवळ ऐक्यू माहितीवर अवलंबून राहण्यापेक्षा थेट तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही योग्य. तात्पुरत्या वेदनाशामक गोळ्या किंवा केमिकलयुक्त औषधांचा भडीमार करून शरीरात नवीन आजार निर्माण करण्यापेक्षा आजार मुळापासून समजून घेऊन त्यावर उपचार करणे हाच आयुर्वेदाचा खरा गाभा आहे. अगदी खरंय. ज्यांना या सर्व आजारांवर सविस्तर, अचूक आणि त्यांच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल, त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब रेणुशे प्रत्यक्ष रत्नागिरीत रुग्ण पाहतात. त्यांच्यासारख्या एमडी मेडिसिन आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला अशा गंभीर आजारांमध्ये दिशादर्शक ठरतो, कारण ते नाडी परीक्षेवरून शरीरातील मूळ दोषांचे निदान करतात. हो, ज्या रुग्णांना गुडघेदुखी किंवा हाडांच्या समस्येने त्रस्त केले आहे आणि त्यांना थेट डॉक्टरांना भेटायचे आहे, त्यांच्यासाठी प्रज्ञा क्लिनिकचा पत्ता येथे सांगणं उचित ठरेल. प्रज्ञा क्लिनिक, कोकण नगर, रत्नागिरी, पिनकोड 415639. आणि वेळा काय आहेत? क्लिनिकमध्ये रुग्णांना तपासण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 अशी आहे
आणि अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंटसाठी क्लिनिकचा मोबाईल नंबर आहे 7057394036. पुन्हा एकदा सांगतो 7057394036. नक्कीच रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. आजच्या या सखोल चर्चेत आपण हाडांच्या आरोग्याविषयी एक संपूर्ण वर्तुळ पूर्ण केले आहे. आपण 10 साधे घरगुती उपाय पाहिले, ज्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं महत्त्व, वजन नियंत्रणात ठेवणे, योग्य व्यायाम, तोल सुधारण्यासाठी योगासने, तंबाखू आणि मद्यपानाला पूर्ण बंदी, कॅफीन आणि फॉस्फरस कमी करणे आणि कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन सीची आवश्यकता, हे सर्व आपण सविस्तर समजून घेतले. सोबतच साजूक तूप, रात्रीचे हळदीचे दूध आणि एक्सरे समजून घेण्याची पद्धत यावरही आपण प्रकाश टाकला. आणि ही सर्व माहिती हाडांची केवळ वरवरची काळजी न घेता त्यांना आतून बळकटी कशी द्यायची याचा एक स्पष्ट मार्ग दाखवते. योग्य आहार, वेळेवर घेतलेला सूर्यप्रकाश आणि शिस्तबद्ध जीवनशैली यामुळे सांधे अगदी म्हातारपणापर्यंत मजबूत राहू शकतात. या संपूर्ण चर्चेचा शेवट करताना मला एका वेगळ्या पण अत्यंत विचार करायला लावणाऱ्या पैलूकडे लक्ष वेधायचं आहे. तो कोणता? आपण काय खातो, व्यायाम कसा करतो आणि ऊन कसं घेतो, या शारीरिक गोष्टींवर आपण खूप सविस्तर बोललो. पण डॉक्टर रेणुश यांच्या नोंदींमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे येणाऱ्या डिप्रेशन आणि मानसिक आरोग्याबद्दल एक महत्त्वाचा उल्लेख होता. हो, बरोबर. तर मग विचार करा, आपल्या भावनांचे काय? सततचा ताणतणाव, रोजची चिंता आणि मनावर असलेलं निराशेचं ओझं, हे सगळे घटक आपल्या शरीरातील ताण वाढवणारे संप्रेरक सतत जागृत ठेवत असतील का? शक्य आहे. आणि हाच मानसिक ताण हळूहळू आपल्या हाडांना आतून पोखरत तर नसेल. कदाचित मनाची शांती मिळवणे, आनंदी राहणे आणि मानसिक ताणतणाव दूर करणे, हाच हाडे पोलादासारखी मजबूत करण्याचा सर्वात मोठा आणि अजूनही न सांगितलेला उपाय असू शकेल का? यावर नक्की विचार करा.